मुंबईच्या वरळी परिसरात घडलेली ती घटना फक्त एक आत्महत्या म्हणून सोडून देता येणार नाही. कारण पंकजा मुंडे यांच्या वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी श्रद्धा गर्जेच्या मृत्यूभोवती जे जे थरकाप उडवणारे तपशील समोर येत आहेत, ते प्रश्न विचारतात. नेमकं काय घडलं? कोणत्या भीषण मानसिक तणावातून, कोणत्या वेदनेतून, कोणत्या परिस्थितीतून श्रद्धाने हा टोकाचा निर्णय घेतला? आणि जर तिच्यावरती छळ होत होता, धमक्या दिल्या जात होत्या, मानसिक आणि भावनिक अत्याचार होत होते, तर ती मदत मागायला का घाबरत होती? तिचा आवाज ऐकणारं कोणी नव्हतं का? 22 नोव्हेंबर 2025 ची ती सकाळ. वरळीतील सरकारी क्वार्टर्स परिसरात शांतता होती. पण काही मिनिटातच हा परिसर गोंधळ, रडणे, किंचाळण्याच्या आवाजांनी भरून गेला. श्रद्धा गर्जे मृतावस्थेत घरात आढळली. शेजाऱ्यांनी सांगितलं, हॉलच्या दाराजवळूनच त्यांना कळलं, काहीतरी बरोबर नाहीये. पोलिसांना बोलवण्यात आलं आणि काही मिनिटात घटनास्थळाची पंचनामाची प्रक्रिया सुरू झाली. प्राथमिक माहितीनुसार तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचं दिसत होतं. पण पहिल्याच नजरेत पोलिसांच्या लक्षात आलं की हा मामला साधा नाहीये. घरातील वस्तूंची जागा, स्कार्फची नॉट, सेलिंग रोडची उंची, मृतदेहाची स्थिती, सर्व काही तपासायला लागणार होतं. त्या दरम्यान कुटुंबियांनी घटनास्थळी पोहोचून अक्षरशः हंबरडा फोडला आणि गंभीर आरोप केले. तिला जगू दिलं नाही, हा सरळ सरळ छळ आहे. तिला ढकललं आहे या परिस्थितीकडे. तिच्या आईने आणि बहिणीने थेट आनंद गर्जेचं नाव घेतलं आणि सांगितलं की श्रद्धा गेल्या काही महिन्यापासून तीव्र मानसिक तणावात होती. ती फोनवर रडायची, बोलताना आवाज तिचा थरथरायचा आणि अनेकदा म्हणायची की माझं आयुष्य आता अडकलेलं आहे, मला कुठेच मार्ग दिसत नाहीये. तिने काही मैत्रिणींना व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या, त्या आता तपासाच्या केंद्रबिंदू बनलेल्या आहेत. त्या मेसेजमध्ये तिचा आवाज थरथरत होता. ती स्पष्टपणे म्हणत होती, मला खूप त्रास होतोय, माझ्या मनावरचं ओझं मी एकटी उचलू शकत नाहीये, मी काय करू हेच कळत नाहीये. या व्हॉइस नोट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या गेल्या आहेत. त्याच वेळी अनंत गर्जेचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. डिलीटेड चॅट्स रिस्टोर केल्या जात आहेत. क्लोड बॅकअप, कॉल लॉग, लोकेशन हिस्ट्री, सर्व काही तपासात आहे. डिजिटल फूटप्रिंट्स कधीच खोटं बोलत नाहीत, हा पोलिसांचा अनुभव आहे. शेजाऱ्यांचे बयानही धक्कादायक आहेत. घरात अनेकदा भांडणाचे, वादाचे, रडण्याचे आवाज ऐकू येत असायचे. काहींनी सांगितलं की श्रद्धाच्या चेहऱ्यावर सतत ताण दिसायचा, ती काहीतरी मनाशी झगडत होती, असं शेजाऱ्यांनी पत्रकारांना सांगितलं. कुटुंबियांनी अनंत गर्जेवर विवाहबाह्य संबंधाचे आरोपही केले आहेत. कुणाबरोबर तरी त्याचे संबंध होते, श्रद्धाला ते खटकत असत, त्यावरून भांडणे व्हायची, त्याने तिला मानसिक त्रास दिला, असा कुटुंबियांनी पोलिसांकडे जबाब दिला आहे. हे आरोप खरे आहेत का की फक्त ते संशयावर आधारित आहेत, हा तपासच आता सांगणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी अबेटमेंट टू सुसाईडचा FIR नोंदवलेला आहे. IPC 306 अंतर्गत गुन्हा म्हणजे श्रद्धाला आत्महत्येकडे प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीचा शोध घेणं. कोणी मानसिक दडपण केलं का, धमक्या दिल्या का, घरगुती शारीरिक किंवा मानसिक अत्याचार झाला का, हे सर्व 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 आता पोलीस तपासत आहे. अशा वेळी प्रश्न असा आहे की श्रद्धा मदतीसाठी बाहेर का आली नाही? तिने पोलिसात तक्रार का दिली नाही? महिलांच्या हेल्पलाईनवर तिने फोन का केला नाही? सगळ्यात पर्सनल प्रश्न आहे की तिच्या आजूबाजूच्या लोकांना तणाव ओळखला का? मानसिक अत्याचार अनेकदा शरीरावर दिसत नाहीत, पण मनाला आतून पोखरत नेतो. समाजात अजूनही घरातील गोष्टी घरातच या मानसिकतेमुळे या घटना वाढत चालल्या आहेत. तिचं आयुष्य वाचू शकलं असतं का? तिला योग्य वेळी आधार मिळाला असता का? तर परिणाम बदलू शकला असता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात दडलेली आहेत. फॉरेन्सिक टीमने घरातील स्कार्फ, रोड, फिंगरप्रिंट्स, कपडे, डेड बॉडीची पोझिशन आणि लिव्हर मॉर्टिस तपासून घेतला आहे. मोबाईल फॉरेन्सिक अनालिसिस हा केसचा सर्वात महत्त्वाचा भाग होणार आहे. डिलीटेड फोटोज, चॅट, व्हॉइस नोट्स, गुगल रिसर्च हिस्ट्री, सर्व काही सत्य उघड करू शकतं. तर नमस्कार, मी आहे ओंकार आणि आपण पाहताय डिजिटल केसरी. आणि या रिपोर्टमध्ये आपण सांगणार आहोत की या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतोय, कोणते नवे पुरावे समोर घेऊन शकतात, अनंत गर्जेची चौकशी कशी केली जात आहे, त्याचे मोबाईल्स आणि कॉल रेकॉर्ड्सही काय सांगतात, कुटुंबियाचे आरोप किती गंभीर आहेत आणि या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात. पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की कायद्याने जे योग्य होईल तेच होईल. म्हणजेच त्यांनी या प्रकरणापासून अंतर ठेवलंय आणि आता पोलीस तपासाला पूर्णपणे त्यांनी स्वातंत्र्य दिलंय. आता येऊयात या प्रकरणाच्या सोशल इम्पॅक्टवरती. सोशल मीडियावर लोक प्रश्न विचारत आहेत की महिलांच्या सुरक्षेबद्दल आपण अजून किती वर्ष बोलत बसणार आहोत? हे प्रकरण पुन्हा एक प्रश्न उभा करते. मानसिक अत्याचार हा
हा नाही आहे का? समाजात महिला डिप्रेशन, पॅनिक अटॅक, इमोशनल अब्यूज किती गंभीर आहेत याची जाणीव अजूनही कमी होत आहे. आणि म्हणूनच अशा घटना सुन्न करून टाकतात. या प्रकरणाची महत्त्वाची बाब म्हणजे श्रद्धाने काही दिवसापूर्वी तिच्या आईला सांगितलं होतं, की माझा श्वास घुटमळतोय, माझं मन शांत नाहीये. तिच्या मेंटल कंडिशनचं असेसमेंट आता तज्ञांकडून केलं जात आहे. सेल्फ हार्म टेंडन्सी असेल तर त्याचाही तपास केला जात आहे. तर या रिपोर्टचा मुख्य हेतू एकच आहे, की सत्य बाहेर आणणं. काय घडलं, कसं घडलं, का घडलं आणि कोण जबाबदार? हे सर्व तपासच उत्तर सांगेल. पण एक मात्र नक्की, श्रद्धा गर्जेला न्याय मिळायलाच हवा आणि हा न्याय देण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. पोलिसांची, न्यायव्यवस्थेची, समाजाची, माध्यमांची. अशा प्रकरणावरती रिपोर्ट करताना संवेदनशीलता, जबाबदारी आणि तथ्य यांचा समतोल ठेवणं आवश्यक आहे. शेवटी मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? पोलिसांनी अजून कोणत्या दिशेने तपास करावा असं तुम्हाला वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा तपशीलवार, सत्यावर आधारित रिपोर्ट पाहण्यासाठी डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन धारदार रिपोर्ट सोबत. तत्पूर्वी धन्यवाद.